नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे म्युझिक इज गिटार क्लासेसमध्ये. तर लास्ट टाईम माझ्याविषयी तुम्हाला मी सांगितलेला इंट्रो माझा झालेला आहे. तर आज आपण बेसिक्स स्टार्ट करणार आहोत. काय कसं चालू करूयात हे बरोबर. आपला उजवा आणि डावा हाताचं कॉम्बिनेशन कसं करायचं, तर त्याच्यातली एक पहिली स्टेप आहे. तर उजव्या हाताला आपण सेट करायचं आहे. आपल्याला माहिती आहे की तारा कुठं आहेत, किती जाड आहेत, किती अंतरावर आहेत, पण आपल्या ह्या हातांना माहीत नाही. ते आपण दाखवायचं आहे. तर इथून पुढे आपण या बोटांना तुमच्या फिंगरना शिकवायचं आहे. इकडं करा, तुमचं जिथं लक्ष जाणार तिथं ते फिंगर जाणार. त्याच्यामुळं इथून पुढे लक्षात ठेवा की आपण 100% इथं असलं पाहिजे तर हे काम करणार आहे. ठीक आहे, आपण 100% असलो तरच हे म्युझिक हे सर्व तुम्हाला 100% येणार आहे. त्याच्यामुळं इथून पुढे कॉन्सन्ट्रेशनवर पण तुमचा एक प्लस पॉईंट येईल की कॉन्सन्ट्रेशन लवकर तुमच्यात होईल. तर पहिला लेसन असा आहे की इथून पुढे आपण पुढचे 4 लेसन समजू शकतो की आपण राईट हँडला आपण सेट करायचं आहे. एवढंच ठेव, राईट हँडला हे तारा दाखवायचे आहेत आपल्याला कुठं काय. तर पहिल्यांदा करायचं, हे पीक असं 2 बोटांमध्ये पकडायचं, थंब आणि इंडेक्स फिंगर, आणखी मिडल फिंगर इथं ठेवायचं आहे. हे दोन्हीच्या मध्ये थोडं अंतर ठेवून त्याच्याबरोबर बॅक साईडला अंगठा लावायचा. जसा तुम्ही अंगठा प्रेस कराल हे टाईट होईल. प्रेस नाही केलं तर हे लूज होणार आहे. त्याच्यामुळे थोडं टाईट करायचं, टोकदार बाजू बाहेर घ्यायची आहे. आणि आपली ही जी करंगळी आहे या साऊंड होलच्या शेजारी ठेवायचं. जर सहज आपलं असं पण काकेत घेऊन कसं कधीही बसायचं नाही. सहज तुम्ही आणि तुमचं गिटार हे तुमचं एक मर्ज झालं पाहिजे. असं नाही गिटार आणि तुम्ही वेगळं दिसलं नाही पाहिजे. कधी असं बसतात काही लोक किंवा असं बसतात, असं पण तिरकं घेऊन बसायचं. असं पूर्णपणे एक मित्र असल्यासारखं मित्राच्या खांद्यावर कसं आपण टाकतो तसा हात असा असा पाहिजे. सेम बरोबर इथं हात येतो आपला ह्या साऊंड होलजवळ. तर इथं करंगळी ठेवायचं आहे आणि पूर्ण फोकस ह्या तारेंकडे द्यायचा आहे. तारा दिसत नाहीत म्हणून आपण असं गिटार आडवं पकडायचं नाही, पूर्ण सरळ पकडायचं. एकदम 1 सेंटीमीटरमध्ये सगळ्या तारा दिसतात. फक्त आपलं वजन त्या गिटारवर टाकायचं आणि त्या तारेना छेडायचं आहे. हे जे छेडणं आहे ते जादा आतमध्ये हे टोकदार बाजू घालायची नाही, जादा नाही. फक्त आपल्याला हे छेडण्यासाठी 1 मिलीमीटरची गरज आहे. तर 1 मिलीमीटरनी छेडायचं आहे. आणि प्रत्येक वेळी असा नियम ठेवा की आजपासूनच की ज्यावेळी आपण कुठल्याही तारेला वाजवतो तर एकापेक्षा जादा वेळ ज्यावेळी वाजवू त्यावेळी अप डाऊन डाऊन अप डाऊन अप हे अल्टरनेट पिकिंग झालं पाहिजे. ठीक आहे, तर आता मी सांगतो, हे सांगितलेलं आहे ते बघा तुम्ही आणि तसं तुम्ही इम्प्लिमेंट करा. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. ओके, तर असं तुम्ही सगळ्या तारेवर, आता मी 2च तारेंवर वाजवलं तर तुम्ही सर्व तारेंवर कमीत कमी 20 ते 25 वेळा तुम्ही हे रिपीट केलं पाहिजे. आणि माझ्याकडे तुम्ही बघितलं असाल तर काय करत होतो मी, थोडंसं असं मान हलवत होतो, कारण तुम्ही 100% त्या रिदममध्ये असल्याशिवाय तुमचा हात काम करणार नाही. मगाशी जसं सांगितलं की 100% इथं तुम्ही पाहिलं म्हणून तुमचं शरीर पण त्या लेवलनं त्या रिदमला तुमचं थिरकलं पाहिजे आणि मगच हे हात काम करणार आहे. ओके, तर पुन्हा एकदा सांगतो मी असं 1 2 3 4. आपला उजवा हात म्हणजे पेंडुलम आहे. तो पेंडुल आपला आपण सेट करायचा आहे. तुम्ही जसं ठरवाल जितका वेळ तुम्हाला हे स्पीड द्यायचं आहे ते काम करणार आहे, पण आता नाही. हे थोडे दिवसांनी तुम्ही जे ठरवाल तसं हे काम करणार आहे. ठीक आहे, हे रिपीट करायचं आहे रोज रोज 10 ते 15 मिनटं तुम्ही दिवसातून 2 ते 3 वेळा बसलं पाहिजे. तुम्ही ते शेड्यूल करा आणि हे अशा प्रकारे करा. तर नेक्स्ट व्हिडिओ लवकर येईल. आणि हे जे माझं चॅनल आहे ते नक्की तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. मित्रांनो तुमच्या सांगा, पूर्ण हे मराठीमध्ये सेशन असणार आहे तिथून पुढे. तर नक्की त्याचा कुठेतरी तुमच्या मित्रांना तुमच्या मैत्रिणीला उपयोग पडेल आणि नक्की शेअर करा हे तुमच्या मित्रांपर्यंत किंवा मैत्रिणीपर्यंत. धन्यवाद.